मग सगळी पाग आवरलेली आणि विषय काय झाला, नुसतं 5 मिनटं झोपलेलो. भांडी 4 वाजता धुयायचं म्हटलं, तेवढ्यात पाणी सोडले. सगळ्या गोष्टी वेळेवर होतील आयुष्यात, खरं पाणी काय वेळेवर होणार नाही. कायमची बोंब आहे. केव्हा पडले व्यवस्थित असं काय बसले आणि निवांत आहे पाणी आलेलं असं काय नाही. काय ना काय तर कामात असलो की नाही बरोबर त्या टायमाला पाणी येते. अच्छा ते पाणीवाला की नाही सुखानं जगणार नाही अजिबात. लई पिडला त्यानं. तर हे बघा एक बॅरल भरले, ते भरल्याला मी टाकीत सोडून बसलो होतो. इकडे हे भरले. आता ही टाकी काय सगळी मोकळी झाल्या, तर ही भरोस तर जरा बसतो. भांडी काय 4च धुयायची. कसं आहे आपल्या आयुष्यात अडचणींची कमी नाही, अडचणी ढीग आहेत आपल्याकडे. तरी पण आपण खुश, सुट्टी नसते भावानं. किती पण अडचणी द्या सुट्टी येई नाही. आमच्या राणीसारखा झोप लागली का भाऊ, झोप लागल्या आता उठवत नाही राहून दे. झोपले निवांत तेवढी टाकी भरूस पण मी बाकीची कामं आवरून घेतो. पाणी बिणी सांडले, जरा पाईप जोडताना सगळी बोंबा कायमची आहेच. दाखवत थांबा कवा पाणी भरायला चालू केले आणि पाणी सांडलेलं नाही असं कवाच होत नाही. जरा होणं पाणी हे सांडलेलं असते कायम, म्हणजे कायमची बोंबा. आता काय करणार, एक टाकी भरून घेणार पहिला. टाकी भरून झाली की नाही लागलंच भांडी पण धुणार, म्हणजे पाण्यावर भांडी चकचकीत निघतात आणि बाकीचा विषय राहिला कुठला. आता कामं वाढले काही नाही. 4 वाजता जरा काहीतरी नाश्त्याला करायला जायचं आपण ना, तेवढंच, बाकी काही नाही. आलं म्हटलं की प्रत्येक वेळेला बोंब आहे बघा. सगळं पाणी सगळं घरात नव्हती, भांड्यात कमी आणि सगळ्या फरशीवरून जास्त पाणी सांडलं होतं. रोजच्या रोज असलेल्या तरी असतात, रोजच्या रोज. एक दिवस कुठला वाळा जात नाही. पाण्याला पाईप सोडल्या, 5 मिनटं आणि जाऊन पडले की नाही तोरी बॅरल भरते. जरा मस्तपैकी नाणी धुवून घ्यायची, पाणी मारायचं नुसतं. जास्त काय नाही आहे आमचं, पण आहे बारीकमध्ये आहे. आणि उघडचं भरून झालं की नाही लागलंच आता भांडी धुवून घेतो. उघड डोसक्याला दाम नको. टप एक आहे आपला, भांडी धुयाचा आपला टप आहे. याचा टप भरतो पहिला आणि भांडी धुवून घेतो, म्हणजे परत हे सोडले की रिकामं झालं मी. थांबा 1 मिनटं भावानो, टप पहिला भरून घेतो, जाऊन माझी भांडी आणतो. जास्त काय नाही आहे, पण आहे ती ह्या ताट्या आहे काय 2 ताट्या, एक डबा आपला जेवणाचा तेवढंच आहे. तेवढं धुवून घेतो. चलो इकडे भांडी गोळा करायला लागले काय, म्हणजे डबा गोळा केला तिकडे ताटी नेऊन ठेवल्यात. तर मजा लावतो तुम्हाला बघा. याला दम आहे का बघा, 2 मिनटं भरोस तर दम नाही. मला हाय असं टाकतो या, म्हणजे आपलं हे भरायला लागले की नाही तेवढं आपले भांडी धुवून घेतो चकचकी. भांडी काय किरकोळचं थोडा, त्यामुळे काही विषय नाही. लय वेळ लागत नाही, 5 मिनटात म्हणजे धुवून घेतो. मग आपलं पुढचं कामाचं काय नियोजन. भांडी बारकी, पाणी प्यायची भांडी, खर्चाची भांडी बारकी ती धुयाची. मोठी टाकी भरत तर ते पण धुवून घ्यायचे. मी सगळेच कामावर देत. चला 5 मिनटं पडलोय, तर पाईप पडले वाटतं. झडतीशिवाय धंदा नाही हे मिळणार नाही भावालो. एक काम करायला गेले की 17 कामं लागतात. भांडी सगळी आता ठेवून गेला पाहिजे का वळीनं. भांडी भरायच्यात आपल्याला, सगळी लावून घेतो व्यवस्थित. ते कसं माहिती आहे काय, मला आपला मी निवांत होते. सगळं पाणी एकदा भरून झालं की नाही अजून तिकडं आणि सोडायला पाहिजे पाणी. महत्त्वाचा विषय काय माहिती आहे काय, परत 7-8 दिवस पाणी येत नाही, त्यामुळे भरायचं तर एकदाच गरगरीत भरावं लागते. परत आणि नाही पाणी आले की बोंबून बसत्या. त्यामुळे विषय काय माहिती आहे काय, जेवढी तुम्हाला भांडी दिसल्यात ही 2 बॅरेल, ही बारकी भांडी जेवढी दिसाल्यात की नाही, इकडे 2 टप आहेत, इथे 1 टप आहे आणि हे घागरी 2. ह्या काय आपण बारक्या किरकोळ कामाला वापरते. सगळं भरून घेणार आता. कारण काय आहे, कारण 8 दिवसातनं पाणी येते. दुसरा पर्याय नाही आपल्यापाशी भावात. अक्षरशः झोपत उठले मी पाणी भरायला आणि अचानकच दंगा पाणी आले काय नवस. सुखाने 1 दिवस कुठला झोपायला देत नाही. ते पाणी भरायला की नाही तो काय कुठल्या ह्याच्यावर बसतोय, घोड्यावर बसला असतो तो. कवा बी काय तुम्ही झोपत उठूनच पाणी सोडतो काय कोण असतो. कवा बी उठते, कवा 6ला सोडते, कवा 8ला सोडते, कवा 12ला सोडते, कवा 2ला, कवा 4 वाजता, कवा रात्री 8 वाजता. टायमिंग एवढं नाही. कवा जेव्हा बसल्यावर सोडते, कवा आंघोळ करताना सोडते. आम्ही काय काय करायचं काय गरीब माणसानं ते काय माहिती आहे भावानो आणि माझ्या बहिणीनो. आज आपण भाड्याच्या घरात राहतोय, पण कायमच आपण भाड्याच्या घरात राहणार नाही. निमित्त आपलं स्वतःचं घर आपण बांधणार 100%. आणि बांधून मी दाखवणार, आपली जिद्द आहे. करून दाखवणार म्हणजे दाखवणार. शब्द आपला तुम्ही हायच बघायला, विषय नाही. चालते किंवा म्हणायचं नाही, असंच जागायचं. आणि आपला शब्द आहे, एक दिवस आपलं स्वतःचं घर बांधणार, ते स्वतःच्या जीवावर.
मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं पाणी सगळं भरून झालेलं आहे, ते पण गरगरीत सगळं पाणी चकचकीत भरून घेतले. 8 दिवस परत पाणी येत नाही आपल्याकडे. पाणी सगळं भरून झाले. आई साहेब दंगा करलात, काय म्हणलात बघून येतो जाऊन. परत आणि काव खायला लागल मला, लागल्या बाहेर बसून माझ्या नावानं दंगा करला. पाणी पाहिजे असेल बहुतेक, त्यामुळे विषय झाला. जरा 2 भांडी राहिल्या तेवढी भरतो आणि जातो. आई साहेब काय म्हणलं बघ. पाणी भरता भरता तुम्हाला धावतो. 1 मिनिट थांबा भावानो. बघा पाईप एवढी गाय लागल्या, जरा कमी ते बालडी भरल थोडा वेळ ठेवली तर. हे असं असते स्ट्रगल, पण ह्यातनंच आपण पुढे जायचं असते. विषय संपला. माझ्या बहिणीकडे पाणी भरून माझ झाले. पाईप सगळी गुंडवून ठेवल्या बघा इथं ओके मध्ये. पाणी सगळं भरलंय. आवडले आमच्या राणी सरकारला गेले, झोपल्यात बाई. काय तुम्हाला दाखवतो. काय तर म्हणाल ती मम्मी मागाशी मला. हे काय झोपली आज? काय म्हणाल तीस? काय म्हणाल तीस? हा काय म्हणाल तीस? पाणी पाहिजे का आता? पेन राईस का नंतर पेन राईस? नंतर पेन राईस का आता पेन राईस? हाय तिथे ठेवलेला बरोबर. पाणी फक्त प्यायचं होतं आईसाहेबांना, बाकीच काय काम नव्हतं. आंबे दिला आईसाहेबांना तांब्याभरून. आता मस्तपैकी अर्धा तास झोपणार आहे. एवढा ताप झाला या 2 तासात पाणी भरताना. काय करणार, हे कायमची बोंब आहे पाणी आलं की, त्यात काही विषयच नाही. असो चालायचं तेवढं भावना बहिणो. बाय बाय, काळजी घ्या.